ज्योती मल्होत्राचा खर्च केला त्या पाक दूतावासातील अधिकाऱ्याला भारतीय एजन्सीने 13 मे रोजी 24 तासाच्या आत देश सोडण्याचे आदेश दिले होते. अनिष्ट कृत्यांमध्ये हात असल्यानं करण्यात आली होती कारवाई. ज्योती मल्होत्राने कधीही आम्हाला कुठे जाते ते सांगितलं नाही, ती फक्त दिल्लीला जाते सांगायची जोतीच्या वडिलांची प्रतिक्रिया. हेरगिरी प्रकरणी हरियाणातल्या नूहमधून आणखी एकाला अटक. भारत पाकिस्तान तणावादरम्यान पाकिस्तानला देत होता माहिती. गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांनी केली कारवाई. भारतीय लष्कराकडून नवीन व्हिडिओ शेअर. कुठल्याही प्रकारच्या युद्धजन्य परिस्थितीसाठी तयार असल्याचा व्हिडिओ. IMF कडनं कर्जाच्या बदल्यात पाकसमोर 11 नव्या अटी. पाकला 17,600 अब्ज रुपयांचं नवं बजेट सादर करावं लागणार. वीज बिलावरील अधिभार वाढवावा लागणार, तर कारच्या आयातीवरील निर्बंध हटवावे लागणार. पाकिस्तान आता लंडन, वॉशिंग्टन, पॅरिस आणि ब्रुसेल्समध्ये राजकीय शिष्टमंडळ पाठवणार. बिलावल भुट्टो करणार शिष्टमंडळाचं नेतृत्व. शिष्टमंडळात 8 जणांचा समावेश. भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी सुरूच राहणार. दोन्ही देशांच्या DGMOमध्ये आज चर्चा नाही. भारतीय लष्कराची निवेदन प्रसिद्ध करून माहिती. 12 मे रोजी DGMOची झाली होती बैठक. ऑपरेशन सिंदूर नंतर मंत्री S जयशंकर यांचा पहिला परदेश दौरा. नेदरलँड, डेन्मार्क आणि जर्मनीचा दौरा करणार. राहुल गांधींनी S जयशंकर यांच्यावर निशाणा साधल्यावर भाजपकडनं व्हिडिओ पोस्ट. राहुल गांधींना पाकिस्तानकडून प्रेम मिळाला म्हणून भारत विरोधी ट्विट करून पाकिस्तानी लोकांची मनं जिंकली. भाजपची एक्स पोस्ट. लष्कर-ए तैयबाच्या एका माजी दहशतवाद्याला ट्रम्प यांच्याकडनं व्हाईट हाऊसच्या एका महत्त्वाच्या पॅनलमध्ये स्थान. धार्मिक स्वातंत्र्य आयोगाच्या सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून लष्कराशी संबंधित दहशतवादी इस्माईल रॉयरची नियुक्ती. अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या सल्लागार मंडळात 2 जिहाद्यांचा समावेश केल्यानं खळबळ. इस्माईल रॉयर आणि शाख हमजा अशी त्यांची नावं. रॉयर तर 2004ला दहशतवादी कारवायांबद्दल आढळल्या दोषी. IIT मुंबईचा मोठा निर्णय. तुर्कीच्या विद्यापीठांसोबतचे सर्व करार तात्पुरते रद्द. आंतरराष्ट्रीय तणावाचा शैक्षणिक करारावर परिणाम. पुढील सूचना येईपर्यंत शैक्षणिक सहयोग स्थगित. IIT मुंबईचा निर्णय. भारतीय सशस्त्र दलांच्या सन्मानार्थ गुजरातच्या अहमदाबादेत तिरंगा रॅली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तिरंगा रॅलीत सहभागी. नागपुरातील शहीद चौक ते बडकस चौक दरम्यान तिरंगा रॅली. मुख्यमंत्री फडणवीसांसह भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, पदाधिकारी, कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी. ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ गोव्यात तिरंगा रॅली. आमदार जी तारोलकर यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅली. वाराणसीमध्ये व्यापाऱ्यांकडून तुर्की आणि पाकिस्तानचा विरोध. दोन्ही देशाच्या प्रमुखांचे पोस्टर्स आणि झेंडे जाळत नोंदवला निषेध. कांदिवली आणि मालाडमध्ये सैन्याला शौर्याला सलाम करण्याकरता स्थानिकांची तिरंगा रॅली. भाजप आमदार अतुल भातखळकर रॅलीमध्ये सहभागी. अंधेरी पूर्वमध्ये स्थानिकांकडून तिरंगा रॅलीचं आयोजन. भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला मोठा प्रतिसाद. आमदार मुरजी पटेल उपस्थित. पहलगाम हल्ल्यातील नागरिकांना आदरांजली वाहण्यासाठी ठाण्यात तिरंगा रॅलीचं आयोजन. ठाकरेंच्या शिवसेनेकडून काढण्यात आली रॅली. माजी खासदार राजन विचारे यांच्यासह ठाकरेंच्या सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तिरंगा रॅलीत सहभागी. भारतीय सैनिकांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी अमरावतीत तिरंगा रॅली. नवनीत राणा यांचा रॅलीमध्ये सहभाग. छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ निघाली तिरंगा रॅली. मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित. ऑपरेशन सिंदूरच्या यशाच्या पार्श्वभूमीवर बीडच्या आष्टीमध्ये सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅली. भारत माता की जय घोषणांनी परिसर दणाणला. मुंबईत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बाईकवरून तिरंगा रॅली काढली. मंत्री योगेश कदम तिरंगा रॅलीत सहभागी. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते आणि महिला यांचा सहभाग. जालन्यामध्ये भाजप शिवसेनेच्या वतीने तिरंगा रॅलीचं आयोजन. ऑपरेशन सिंदूर नंतर तिरंगा रॅलीच्या माध्यमातून दिलं भारतीय सैनिकांना समर्थन. मुंबईत शिवसेनेकडून जवानांच्या शौर्यासाठी बाईक रॅली. प्रदूषण नियंत्रण विभागाचे अध्यक्ष सिद्धेश कदम आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा रॅलीमध्ये सहभाग. महायुतीच्या वतीने डोंबिवलीत भव्य तिरंगा रॅली. हजारो डोंबिवलीकर तिरंगा हातात घेऊन रॅलीमध्ये सहभागी. भारतीय सैन्यदल आणि भारत सरकारच्या समर्थनार्थ. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.